नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबईमध्ये लोकसभेच्या 6च्या 6 जागा महायुती जिंकणार, तर नाशिकच्या जागेचा तिढाही आज सुटणार. मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. जनता कामं करणाऱ्यांच्या पाठीशी, गरीब असणाऱ्यांच्या नाही. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. विरोधकांच्या आरोपांना आम्ही कामानं उत्तर देतो, शिंदेंचं वक्तव्य. नाशिकसाठी माहितीचा उमेदवार आज जाहीर होईल. गिरीश महाजन यांची माहिती, तर नाशिकमध्ये महाजनांची छगन भुजबळांसोबत 2 तास बैठक. माहितीमधील नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन मैदानात. महाजनांची शांतिगिरी महाराज आणि अजय बोरस्तेंशी भेट घेऊन चर्चा. नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि गिरीश महाजनांची भेट. हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये नाशिकच्या जागेबाबत दोघांमध्ये चर्चा. पंतप्रधान मोदींसाठी काम केल्यामुळे मला तिकीट मिळणार, कुणी तिकीट दिलं नाही तरी आम्ही लढणार. शांतिगिरी महाराज नाशिकातून लोकसभा लढवण्यावर ठाम. नाशिकच्या जागेबाबत मुख्यमंत्री शिंदेच निर्णय घेणार. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. नाशिकच्या जागेबाबत भाजपनं दावा सोडला. नाशिकातून उमेदवारी न दिल्यानं ठाकरे गटाचे विजय करंजकर नाराज. करंजकरांनी भाजप नेते गिरीश महाजनांची घेतली भेट. ठाकरेंनी बोलावून सुद्धा भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण. ठाणे लोकसभेबाबत मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी बैठक. शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, नरेश मस्के आणि रवींद्र फाटक बैठकीमध्ये उपस्थित. लवकरच उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता. महाविकास आघाडीचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटलांच्या प्रचारार्थ शिराळ्यामध्ये आज मवियाची सभा. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार. सांगलीचे माहितीचे उमेदवार संजय काका पाटलांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज सभा. चिंतामण कॉलेज मैदानावर संध्याकाळी 4 वाजता सभा पार पडणार. बारामतीच्या माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ आज भोरमध्ये सभा. मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित राहणार. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील हुतात्म्यांना अभिवादन, तर सामान्यांसाठी अनेक कामं मार्गी लावली, शिंदेंची माहिती. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली. अनिल देसाई, सुनील राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर भाजपचा मुंबईमध्ये आज कार्यकर्ता मेळावा. दादरच्या कामगार मैदानावर संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार. भटकती आत्मा असते तसा वखवकलेला आत्मा असतो. वखवकलेला आत्मा सर्व दूर जातो. उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. बोट धरून चालायला शिकवणाऱ्यांनाच लाथा मारताय. बोट सोडलं असतं तर चालताही आलं नसतं. उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा. टरबुजाला घोडा नाही, हातगाडी लागते. उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका. पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य. नैराश्यमधून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर. ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचा प्रत्युत्तर. शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरुद्ध यामिनी जाधव यांना उमेदवारी. रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबईतून महायुतीचे उमेदवार. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरोधात लढत होणार. दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनामध्ये होतं, मात्र मुंबईमध्ये 3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला होता. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. किरीट सोमय्या महायुतीचे स्टार प्रचारक असणार. सोमय्या महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांचा प्रचार करणार. दिल्लीमधून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा. शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयरसह 49 पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. काँग्रेसच्या दिशानिर्देशानुसार लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी न झाल्यानं कारवाई. उत्तर मुंबईमधून काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर. भाजपच्या पियुष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील यांची लढत होणार. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना वंचितचा पाठिंबा. विशाल पाटलांसमोर चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटलांचा आव्हान. मवियाचे उमेदवार शाहू महाराजांना गोकुळचे संचालक चेतन नरकेंचा पाठिंबा. कोल्हापुरात मेळावा घेत हजारो समर्थकांसह पाठिंबा जाहीर. मेळाव्याला सतेज पाटील, पीएन पाटीलही उपस्थित. कल्याण लोकसभेमध्ये महायुतीचे श्रीकांत शिंदे उद्या उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह माहितीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार. उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. निवडणुकीच्या लढाईमध्ये विजय निश्चित. अमोल कीर्तीकरांना विश्वास. आमच्या विरोधात प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी येऊ नये. शिंदेंच्या उद्याच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध. कल्याणमधील माहितीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ डोंबिवलीमध्ये आज मनसेचा मेळावा. मेळाव्याआधी मनसेकडून सभेचा टीजर जारी. माहितीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे मैदानात. 4 मे रोजी कणकवलीमध्ये राज ठाकरेंची सभा होणार. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांची माहिती. वंचितचे संतोष अंबुलगे मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभा लढणार. वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार जाहीर. डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाला खिंडार. ठाकरे गटाचे शहर प्रमुख
विवेक खामकरांसह मोठे पदाधिकारी शिंदे गटामध्ये. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. प्रतापराव जाधवांच्या पराभवासाठी माजी मंत्र्यांना 9 लाखांची पैज लावली. पैज हरल्यास माजी मंत्री सुबोध सावजींना 3.25 लाख द्यावे लागणार. प्रतापराव जाधव बुलढाण्यातून शिंदे गटाचे उमेदवार. आज अनेक जणांना फोन येतात, मात्र व्यासपीठावरील एकही पदाधिकारी घाबरलेला नाही. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर माझ्यामध्ये वाईट गुण होते तर इतके वर्ष गप्प का बसलात, सुळेंचा सवाल. शरद पवारांच्या राज्याच्या राजकारणामधील शकुनी मामा. सदाभाऊ खोतांकडून शरद पवारांचा शकुनी मामा असा उल्लेख. निवडणुकीमध्ये शरद पवारांचा पराभव करायचा आहे, सदाभाऊ खोत यांचा निर्धार. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची 6 मे रोजी सभा. सभेसाठी सावेडी परिसरामधल्या 12 एकर मैदानाची निवड. जय्यत तयारी सुरू. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घरूनच मतदान करणार. प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून त्यांना मतदान केंद्रावर जाणं शक्य नसल्यानं त्या घरून मतदानाचा हक्क बजावणार. पुण्यामध्ये काँग्रेसचे नाराज नेते आबा बागुल यांनी घेतली नाना पटोलेंची भेट. बागुल यांची मनधरणी करण्यात पटोलेंना यश. त्यांना पक्षामध्ये लवकरच मोठी जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती. कणकवली तालुक्यामधल्या शिरवल गावातील नागरिकांकडून राजकीय नेत्यांना प्रचारासाठी गावबंदी. गावात रस्ता नसल्यामुळे संतप्त नागरिकांचा नेत्यांना विरोध. जळगावमध्ये करण पवार नावाच्या व्यक्तीनं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. महाविकास आघाडीचे मताधिक्य कमी करण्यासाठी भाजपचं षडयंत्र, ठाकरे गटाचा आरोप. बारामतीनंतर शिरूरमध्येही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह. निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी असा उल्लेख. अमोल कोल्हेंची चिंता वाढणार. प्रचारादरम्यान निलेश लंकेंची पोलिसांना धमकी. पीआयला निरोप द्या, तुमचा बाप येतोय. निलेश लंकेंचं वक्तव्य. तर पोलिसांची चुकीच्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची लंकेंची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही, नसीम खान यांची समजूत काढली जाईल. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्याकडून चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांना अभिवादन. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित. भाजप उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी मंत्री विजयकुमार गावित मैदानात. विजयकुमार गावितांकडून गावोगावी जाऊन प्रचार. रावेर लोकसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी, त्यांना परिवर्तन हवंय, त्यामुळे प्रचंड मतांनी विजयी होणार. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विजय काळेंकडून विश्वास व्यक्त. आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला 10 मे पर्यंत मुदतवाढ. मुंबईतील शाळांमध्ये 29,014 जागा उपलब्ध. मुंबईतल्या घरांच्या विक्रीचा आलेख उंचावला. एप्रिलमध्ये मालमत्ता विक्रीनं 14,149 उच्चांक गाठला. राज्याच्या तिजोरीमध्ये 1,043 कोटी रुपयांचा महसूल जमा. मुंबईमधील लोकलचा जीवघेणा प्रवास थांबणार. 3 महिन्यामध्ये लोकलमधून पडून 139 बळी. लोकलमधील अपघात रोखण्यासाठी लोहमार्ग पोलीस टेक्निकल एक्सपर्टची मदत घेणार. मुंबईतील गोखले पुलाच्या जोडणीला विलंब. तुळईचे सुटे भाग मुंबईमध्ये येण्यास उशीर. महापालिका प्रशासन कंत्राटदाराकडून खुलासा मागवणार. मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. कशेडी बोगद्यामधील दुतर्फा वाहतुकीला आजपासून सुरुवात. 45 मिनिटांच्या ऐवजी आता 8 मिनिटांमध्ये कशेडी बोगदा पार होणार. मुंबईतील दुकानं आणि आस्थापनांवर आजपासून मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांची नावं द्या, पालिकेचं आवाहन. शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत निर्णयाची अंमलबजावणी. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची तयारी पूर्ण. मतदानासाठी 2,354 बॅलेट युनिटचं विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप. 20 मे रोजी मतदान होणार. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी बीएसएफ आणि केरला पोलिसांची तैनाती. नंदुरबार पोलीस दलाकडून शहरामध्ये रूट मार्च. देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण. विदर्भ मराठवाड्यावरील वादळी पावसाचं सावट संपलं असून पारा चढणार. राज्यातही उष्णता वाढणार. नांदेड जिल्ह्यामधील काही भागामध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांना काळजी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. धुळे शहराच्या तापमानामध्ये मोठी वाढ. तापमानाचा पारा 43 अंशांवर. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. जळगावच्या मुसाळमध्ये तापमान वाढ कायम. 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर. नागरिकांनी काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. हवेचा उच्च दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे कोकणामध्ये उष्णतेची लाट सदृश्य स्थिती. गेल्या 2 दिवसाच्या तुलनेमध्ये किनारपट्टीवर सरासरी 1.5 ते 2 अंशांनी तापमानामध्ये वाढ. पुण्यामध्ये उन्हाचा कडाका कायम. पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये येलो अलर्टचा इशारा. सलग तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रेड अलर्ट जारी. मुंबईमध्ये यंदा 22 दिवस समुद्रकिनाऱ्यावर 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून उंच लाटांचे दिवस आणि वेळांची यादी जाहीर.
देशात कडधान्य आणि डाळींचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारची धावाधाव. डाळींच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्यानं सरकारची धावाधाव. केंद्रीय पथक डाळ मिल उद्योग असणाऱ्या राज्यामध्ये धडक कारवाई करणार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या बस आगारांमध्ये नादुरुस्त बसच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ. रस्त्यावर बस बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप. भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडं उन्मळून पडली. अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा पिकासोबत फळभाज्यांना अवकाळी पावसाचा फटका. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. उन्हाळी बाजरी, ज्वारी, कांद्याचं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये केळीची आवक वाढल्यानं दरामध्ये घट कायम. केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. मध्यम दर्जाच्या केळीला बाजारामध्ये ₹1000 प्रति क्विंटलचा दर.